Hello, my dear students. Welcome back to our channel आपण इंजिनियर. कसे आहात सर्वजण? पुनश्च एकदा आपल्या या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जे तुमचे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत ही कॉलेज रिव्ह्यू सिरीजचा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर एक MST CET किंवा JEE मेन्स 2025 देणारे स्टुडंट आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अशी मी विनंती करतो आणि आपल्या रिव्ह्यू सिरीजला चालू करतो. JSPM वाघोली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे याचा रिव्ह्यू आज आपण करणार आहोत. या कॉलेजमध्ये काय काय आहे, प्लेसमेंट आहे का नाही, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, फी स्ट्रक्चर कसं आहे, कोणते कोणते कोर्सेस ऑफर केले जातात, कोणते कोणते ब्रांच आहे त्या कॉलेजमध्ये, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. तसेच या कॉलेजची कनेक्टिव्हिटी, रेल्वे स्टेशन किती लांब आहे, एअरपोर्ट किती लांब आहे, तर सर्व ही माहिती आपण या कॉलेजमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती जे आहे ते आपण MST CETचा टाइम टेबल, तसेच कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, कोणत्या चॅप्टरला तुम्हाला जास्त वेळ दिला पाहिजे, कोणत्या चॅप्टरला कमी वेळ दिला पाहिजे, हे पण व्हिडिओ तुम्हाला मी टाकलेला आहे. तर तुम्ही जाऊन चेक करू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला तो व्हिडिओची लिंक भेटून जाईल. तर तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे की आपण फ्री काउन्सिलिंग बॅच जे आहे ते स्टार्ट करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप नंबर देईन, त्याच्यावरती जाऊन कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर चालू करूयात आजच्या या कॉलेज रिव्ह्यूला. JSPM वाघोली, या अगोदर आपण JSPM नरहे या कॉलेजचा रिव्ह्यू घेतला आहे. आता JSPM वाघोलीची बारी आहे. ठीक आहे, चला. JSPM च इस्टॅब्लिश आहे, इयर आहे 2009, 2009 मध्ये इस्टॅब्लिश झालेला आहे. लोकेशन आहे वाघोली, पुणे, महाराष्ट्र. कॉलेज टाईप आहे प्रायव्हेट. युनिव्हर्सिटी येते SPB अंडर येतं कॉलेज. खूप छान कॉलेज आहे. 17 किलोमीटर फ्रॉम रेल्वे स्टेशन. किती ऐकलं का? 17 किलोमीटर फ्रॉम रेल्वे स्टेशन. किती जवळ कॉलेज आहे, 17 किलोमीटर आहे. 13 किलोमीटर फ्रॉम इंटरनॅशनल एअरपोर्ट. एअरपोर्ट पासून 13 किलोमीटर तुम्हाला पाहायला भेटतं. तर पहा आता कोर्सेस अँड फीस. इथे फीस बघण्याची काही गरज नाही. कोर्सेस पहा तुम्ही. BE BTech आहेत, त्याच्यामध्ये 7 कोर्सेस आहेत. ME MTech आहेत, त्याच्यामध्ये 2 कोर्सेस आहेत. तर आता इथं आपण इन्फ्रास्ट्रक्चर अँड फॅसिलिटीज पाहणार आहोत. तर या कॉलेजमध्ये कोणते कोणते इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, कोणते कोणते तुम्हाला फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले जातात ते पाहूया. लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये सिटिंग कॅपॅसिटी 200 स्टुडंट्सची आहे. ठीक आहे. हॉस्टेल आहे, 2 वेल फर्निश्ड अँड व्हेंटिलेटेड गर्ल्स हॉस्टेल. म्हणजे गर्ल्स पण आहेत आणि स्टुडंट पण आहेत आणि टोटल कॅपॅसिटी आहे 585. टोटल कॅपॅसिटी म्हणजे खूप मोठं हॉस्टेल तुम्हाला पाहायला भेटतं, जे की तुम्ही सर्व जरी स्टुडंट राहिले तरी काय अडचण नाही. स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये आहे फॅसिलिटीज, बास्केटबॉल कोर्ट आहे, क्रिकेट ग्राउंड आहे, व्हॉलीबॉल कोर्ट आहे, टेबल टेनिस आहे. अशी स्पोर्ट्स फॅसिलिटीज तुम्हाला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर लॅब्स आहेत, वेगवेगळ्या लॅब्स आहेत, कॅफेटेरिया आहे, जिम आहे, हॉस्पिटल, मेडिकल फॅसिलिटी आहे, वायफाय कॅम्पस आहे, शटल सर्व्हिस आहे आणि ऑडिटोरियम हॉल आहे. शटल सर्व्हिस आहे जी की तुम्ही जर हॉस्टेलवर राहत नसाल तर तुम्हाला बाहेरून पण ते येण्या जाण्यासाठी उपयुक्त होईल. फी स्ट्रक्चर पहा, 2.28 lakh to 3.13 lakh 3 to 4 इयर्स साठी. आणि हॉस्टेल पण अवेलेबल आहे, त्याच्यामुळे त्याची पण फीस आहे 2.4 lakh to 3 to 4 इयर्स साठी. हे जे आहे ट्युशन फीस आहे ती तुमची व्हॅरी करते, तुमची कास्ट, कॅटेगरी, ब्रांच अँड अदर इन्व्हेस्टमेंट किंवा अदर इन्स्टॉलमेंट साठी. तर मोड ऑफ ऍडमिशन आहेत MST CET आणि JEE मेन्स. काउन्सिलिंग सुद्धा आहे MST CET आणि JEE मेन्स, आणि प्लस तुम्हाला काही मॅनेजमेंटचे कोटा या कॉलेजमध्ये पाहायला भेटतात. कट ऑफ जे पाहू शकतात आपण, 2024 चा जो कट ऑफ आहे तो आपण डायरेक्ट कॉलेजच्या वेबसाईट वरनं उचललेला आहे. होम स्टेट साठीचा कट ऑफ आहे. तुम्हाला जर अदर दॅन होम स्टेट किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा जर कट ऑफ पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिला आहे त्याच्यावरती जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला ते PDF शेअर करेन. BE कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी आहे 90.3
मी डायरेक्ट 2024चं सांगेन, कारण तेच तुमच्या गरजेचं आहे. मेकॅनिकलचं आहे 54, ENTCचं आहे 84.39, IT चा आहे 86.12 आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा आहे 71.4. प्लेसमेंट पहा, जसं की मी म्हणलो, खूप छान कॉलेज आहे, खूप जवळ कॉलेज आहे, त्याच्यामुळे याला प्लेसमेंट पण खूप छान छान आहे. ते तुम्ही पाहू शकतात. हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 4 LPA 2022 मध्ये, 2023 मध्ये 12.50 LPA गेलेला आहे. 2024चा कट ऑफ अजून आणखीन माझ्यापर्यंत भेटला नाही. जसं भेटन तसं मी तुम्हाला ग्रुपवरती कळवून टाकेन. त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे तो जॉईन करायला विसरू नका. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. टोटल स्टुडंट आहेत 489 आणि प्लेस्ड म्हणजे टोटल स्टुडंट आहेत पाहू शकतात. आणि नंबर ऑफ ऑफर्स आहेत 404 आणि 320 प्लस जे ऑफर्स आहेत ते तुम्हाला 2023 मध्ये म्हणजे 2023 मध्ये पाहायला भेटतात. तर मित्रांनो, तुम्हाला कोणत्या कॉलेजवरती रिव्ह्यू हवा आहे ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती बनवता येईल. आणि काही तुमचे जर डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये न विचारता कृपया करून मी व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही ते डाऊट विचारू शकता. मी लगेच रिप्लाय करण्यास होईल तितकं लवकर रिप्लाय करण्याचा मदत करेन. तसं तर तुम्हाला 1 ते 2 मिनिटामध्ये रिप्लाय भेटून जाईल. पण तुम्ही जर रात्री जर मेसेज केला असाल तर मग थोडासा वेळ लागेल. ठीक आहे, दिवसा जर मेसेज केला तर 1 ते 2 मिनिटामध्ये तुम्हाला लगेच रिप्लाय भेटून जाईल. आणि तुम्हाला काही जर अडचण येत असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. नवीन असाल तर तुम्ही आपला ग्रुप, आपला चॅनल, आपण इंस्टाग्राम वरती पेज काढलेला आहोत, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देईन. तिथे पण पेजला तुम्ही फॉलो करू शकतात, लाईक करू शकतात, शेअर करू शकतात. तुमचे जे मित्र, भाऊ, मैत्रिणी, सर्व कोणी काही असणार जे तुमचे MST CET 2025 देत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.